प्रसिद्ध नाट्य चित्रपट दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि नाट्य प्रशिक्षक विजया मेहता, पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत, त्या नाट्यक्षेत्रात बाई या नावानेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म हा सुशिक्षित आणि एका सुसंस्कृत कुटुंबात झाला होता आणि त्यानंतर त्यांचे वडील स्वतः थिओसॉफिकल सोसायटीत कार्यरत होते. स्वतः विजयाबाईंनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर राष्ट्रीय नाट्य विद्यालयातनं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा याच्यातनं त्यांनी नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अलकाझी आणि मर्जबान यांच्याकडनं नाट्य प्रशिक्षण घेतलं. तत्पूर्वी साहित्य संघाच्या नाट्यशाखेतनं अभिनेत्री म्हणून काम करायला त्यांनी सुरू केली होती. विविध नाटकांमधनं त्यांनी अतिशय सुंदर भूमिका सादर केल्या. स्वतः एक उत्तम अभिनेत्री त्या होत्या आणि त्याच्यानंतर स्वतः त्यांनी इतक्या सगळ्या वेगवेगळ्या नाटकांचं दिग्दर्शन केलं. त्यांच्या नाट्य कारकिर्दीमध्ये अत्यंत गाजलेली त्यांची जी नाटकं आहेत, तर या नाटकांमध्ये त्यांनी स्वतःची जी मुंबई रंगायन संस्था स्थापन केली होती, तर त्याच्या मार्फत मग गोनी दांडेकर लिखित शितू असेल किंवा आयनेस्को लिखित आणि वृंदावन दंडावते अनुवादित खुर्च्यासारखं नाटक असेल, विजय तेंडुलकरांचं मादी असेल, मी जिंकलो मी हरलो असेल, श्रीना पेंडसेंचं यशोदा असेल किंवा चिंत्रम खानोलकरांचं 1-0 बाजीराव असेल, या सगळ्या नाटकांची आणि ह्या सगळ्या नाटकांनी मराठी रंगभूमीला प्रचंड भरभरून काही दिलेलं आहे. आशयाच्या दृष्टीने, सादरीकरणाच्या दृष्टीने संपन्न केलेलं आहे. तर असं हे व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं जे काम आहे म्हणजे चित्रपट, टेलिफिल्म आणि दूरदर्शन मालिकांसाठी विजयाबाईंचं जे योगदान आहे तेही आपल्याला माहिती असतं. हयवदन, शाकुंतल हिंदी, हवेली बुलंद थी सारखी जर का मालिका असेल किंवा हमीदाबाई की कोठी या टेलिफिल्म्स, मालिकाने टेलिफिल्म्स, तर लाईफलाईन सारखी दूरदर्शन मालिका, स्मृतिचित्रे, रावसाहेब, पेस्तनजी, हे सगळे चित्रपट, हे सगळं आपल्याला या निमित्ताने आठवायला लागतं आणि एक अत्यंत संपन्न असं व्यक्तिमत्व